WhatsApp, Telegram, Signal आता ही सगळी ॲप्स सिम कार्ड शिवाय 1 सेकंदही चालणार नाहीत. सरकारनं असा नियम आणलाय, की देशातील कोट्यवधी लोकांची आता डिजिटल सवय बदलणार आहे. तुमचं WhatsApp ही 6 तासाने बंद होणार आहे. का? हे सगळं सांगतो फुल डिटेलमध्ये. पण त्याआधी story.marathi ला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक आणि शेअर तुम्ही करणारच. तर भारत सरकारनं टेलिकम्युनिकेशन सायबर सिक्युरिटी अमेंडमेंट रूल्स 2025 लागू केले आहे. आणि या नियमाने तुमच्या दररोजच्या चॅटिंगचा पूर्णच गेम बदलून टाकलाय. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर WhatsApp, Telegram, Signal, Snapchat, ShareChat, JioChat ही कोणती ॲप्स आता सिम कार्ड शिवाय चालणारच नाहीत. आधी ॲप्स हे इन्स्टॉल करताना एकदा ओ-टी-पी येत असे. ओ-टी-पी टाकला आणि मग तुम्ही सिम कार्ड काढून टाकलं तरी WhatsApp पाहिजे तितकं वापरू शकत होता. पण आता नव्या नियमानुसार सिम कार्ड हे नेहमी सक्रिय असलं पाहिजे. फोनमधून सिम कार्ड काढलं तर ॲप आता लगेच लॉग आउट होईल. सिम बंद असेल तर ॲप हे ओपनच होणार नाही. म्हणजे आता फेक नंबर, बर्नर सिम, व्ही-पी-एन अशा ट्रिक्स काहीही चालणार नाहीत. आता आणखी एक मोठा बदल केलाय. जर तुम्ही WhatsApp वेब किंवा Telegram वेब वापरत असाल, म्हणजे ते कॉम्प्युटरवरती किंवा लॅपटॉपवरती वापरत असाल, तर प्रत्येक 6 तासांनी ॲप हे ऑटो लॉग आउट होईल. त्यासाठी तुम्हाला पुन्हा लॉग इनसाठी क्यूआर कोड हा स्कॅन करावा लागेल. म्हणजे ऑफिसमध्ये 2-3 दिवस तुम्ही वेब चालू ठेवून मेसेज चेक करणं हे आता इतिहास जमा होणार आहे. सध्या गुन्हेगार काय करत होते? ते फोनमधलं सिम कार्ड हे काढून टाकत. पण WhatsApp, Telegram हे चालू ठेवत. यामुळे लोकेशन हे ट्रेस होत नव्हतं. कॅरियर डाटा मिळत नव्हता. नंबर डिव्हाइसची लिंक तुटत होती. म्हणून सरकारनं आता हा टेलिकॉमसारखा एक कडक नियम लागू केलाय. सायबर एक्सपर्ट बोलतात, की याच्यामुळे स्पॅम कमी होईल, फेक अकाउंट्स गायब होतील. नंबर युजर डिव्हाइस ट्रेसिंग हे खूप सोपं होईल. आता हा नवा नियम पुढच्या 90 दिवसात लागू होणार आहे. ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि story.marathi ला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.